मागच्या काही क्लासेस पासून आपण कर्जाऊ भांडवल व कर्जाऊ भांडवलाचे स्रोत डिस्कस करत होतो, ज्याच्यामध्ये आपले खूप काही गोष्टी आतापर्यंतच्या क्लासमध्ये मागच्या काही व्हिडिओज मध्ये अभ्यास केला झालेला आहे. जसं की कर्ज रोखे म्हणजे काय आपण डिस्कस केलं, त्याचबरोबर ठेवी स्वीकारणे डिस्कस केलं. साइड बाय साइड स्क्रीनवर जर तुम्ही बघू शकत असाल तर कर्ज रोखे आणि ठेवी बरोबरच बॉन्ड किंवा बंधपत्राबद्दल पण आपण मागच्या काही क्लासमध्ये डिस्कस केलेला आहे. आजच्या क्लासमध्ये आपल्याला पाहायचं आहे अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, अमेरिकन ठेव पावती व जागतिक ठेव पावती. ते पाहण्याच्या अगोदर आपण काही गोष्टी जरासं मागचे झालेले रिकॉल करूयात. आपल्या रिलायन्स कंपनीला 100 करोड पाहिजे होते, तर त्यापैकी 30 करोड मालकाने टाकले आणि त्याच्यानंतर 20 करोड रुपये भागधारकांमार्फत कंपनीचे समहक्क भाग व अग्रहक्क भाग विकून आले. त्याच्यानंतरचे 10 करोड जे आहेत कंपनीने कर्ज रोखे विकले आणि मग 10 करोड रुपये घेतले. ज्यांना ज्यांच्याकडून कंपनीने पैसे घेतले त्यांना कर्ज रोखे प्रमाणपत्र दिलं. त्याच्यानंतर कंपनीने 36 महिन्यांसाठी ठेवीधारकांकडून, जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेतले आणि त्यांना ठेव पावती दिली आणि त्याच्यावर व्याज वगैरे सगळ्या गोष्टी आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं. त्याच्यानंतर कंपनीला आणखी पैशाची गरज होती, त्यामुळे कंपनीने स्वतः आपल्याच कंपनीच्या नावाचे बॉन्ड्स विकले, बंधपत्र विकले. आता टोटल कंपनी जवळ जर बघितलं तर मालकाचे 30, समहक्क भागधारकांकडून आलेले 20, टोटल झाले 50, कर्ज रोख्यांचे झाले 60, ठेवीधारकांचे झाले 70 करोड रुपये कंपनी जवळ जमा झाले. स्टील आणखी कंपनीला किती करोडची गरज आहे? सर, कंपनीला आणखी 30 करोड रुपयांची गरज आहे. मग आता हे 30 करोड रुपये कंपनी कुठून आले? हे 30 करोड रुपये कंपनी आणेल 30 पैकी राहिलेले जे 5 करोड आहेत ते कंपनी अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट थ्रू आणणार आणि 5 करोड रुपये ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट कडून आणणार. सर, हे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये पण झालं होतं. अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट किंवा अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती, हे एक्झॅक्ट काय? कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये हा पार्ट शिकवण्यात आला होता तेव्हा सर आम्ही खूप लहान होतो. लहान म्हणजे एसपी मध्ये काही गोष्टी एसपीच्या आम्हाला तेव्हा कळत नसायचे, जेवढे आता तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला कळत आहे. जस्ट 1 सेकंड. सो सर, थोडस एक्सप्लेन कराल का? डेफिनेटली आपलं एक्सप्लेनेशन इतकं चांगलं आणि इतकं सोपं असतं, त्याच्यामुळेच मॅक्सिमम मुलं आपले व्हिडिओज बघत असतात. ह्याचा घमंड नाहीये, ह्याचा आम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास आहे. ओके, ओव्हर कॉन्फिडन्स वेगळा आणि कॉन्फिडन्स वेगळा. सो डोंट वरी, तुमचा भाऊ आलेला आहे. व्यवस्थित टप्प्यात कार्यक्रम करूयात. अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावतीचं. तत्पूर्वी काही गोष्टी मी तुम्हाला स्क्रीनवर सांगतो की बघा, भारतीय जे कंपन्या असतात, ओके, आपले भारतीय निवासी जसं की रिलायन्स कंपनी असेल, यांना भारतातल्या नागरिकांकडून पैसे घ्यायचे असतील तर ते भारतातल्या भारतात घेऊ शकतात. भागांची सुद्धा विक्री करायची असेल तर भारतामध्ये 2 भाग बाजार आहेत, एक मुंबई भाग बाजार आणि एक राष्ट्रीय भाग बाजार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. त्यांना भारतातून जर भांडवल गोळा करायचं असेल तर हे 2 मार्केट आहेत. बट 1992 मध्ये ग्लोबलायझेशन आलं, त्याच्यामुळं तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुम्ही विदेशी कंपन्यांकडून, विदेशी नागरिकांकडून सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या कंपनीचा जो भाग आहे तो भारता व्यतिरिक्त अनेक भाग बाजार जगामध्ये आहेत, राईट. सो तिथं सुद्धा तुम्ही तुमच्या भागांची रजिस्टर करून तिकडून पण पैसे घेऊ शकता. बट काही नियम व अटी असतात ज्याच्यामुळे भारतीय कंपन्यांना त्या बाहेरच्या भाग बाजारामध्ये स्वतःची कंपनी लिस्ट करता येत नाही. मग अशा वेळेस त्यांनी काय करतात? ठेव पावतीचा वापर करतात. बघा, जर भारतातल्या लोकांकडून जर ठेवीच्या स्वरूपात पैसे घ्यायचे असतील, इंडियन डिपॉझिटरी रिसीट, बरोबर, 6 महिने किंवा 36 महिने. आता बाहेरच्या लोकांकडून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल डिपॉझिटरी रिसीटचा वापर करायचा. स्पेसिफिकली तुम्हाला फक्त अमेरिकेतल्याच एका नागरिकांकडून जर पैसे घ्यायचे असेल, मग कंपनी काय करते? अमेरिकन ठेव पावती देते. आता एकदम सोप्या भाषेत सांगतो. ओके, मागच्या काही क्लासमध्ये आपण ठेवी स्वीकारणे बघितला, ज्याच्यामध्ये कंपनी काय करत होती? आपल्याच भारतीय लोकांकडून 36 महिन्यासाठी पैसे घेतली आणि मग त्या पैशाच्या बदल्यात त्यांना ठेव पावती दिली. त्याला इंडियन डिपॉझिटरी रिसीट म्हणतात. आता कंपनी काय करायली? भारताच्या बाहेरच्या लोकांकडून पैसे घ्यायली. आता उदाहरणार्थ इथं हा ट्रिपल एच नावाचा WWE मधला माझा एक फेवरेट रेसलर आहे. ओके, हा ट्रिपल एच नावाचा रेसलर आहे.
हा एक बिझनेसमॅन आहे आणि याच्याकडून आपल्या कंपनीला पैसे घ्यायचे, तर कंपनी काय करेल, आपली जी रिलायन्स कंपनी आहे ह्याला डायरेक्ट शेअर्स विकू शकत नाही, तर कंपनी काय करेल, कारण हा राहतो त्याच्या देशात, राईट, अमेरिकन नागरिक आहे हा, तिथून भारताचा शेअर कसं घेऊ शकेल? तुम्हाला जर भारताचा शेअर घ्यायचा असेल तर आजच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, इंडियन बँक अकाउंट पाहिजे, ह्याला पॉसिबल आहे का? नाही. मग अशा वेळेस कंपनी काय करेल, कंपनी या भागपेढीची नियुक्ती करत असते. हे काय असतात? मध्यस्थी दलाल लोक असतात. सिटी बँक असेल, बँक ऑफ न्यूयॉर्क असेल, हे दलाल असतात. कंपनी काय करते, जसं भारतातल्या लोकांना ठेव पावती द्यायली, तसंच कंपनी काय करते, एक अमेरिकन ठेव पावती तयार करते. काहीच नाही, याच्यावर अमेरिकन पावतीचं नाव गाव झेरॉक्स चेंज, बरोबर, हे अमेरिकन ठेव पावती घेणार. कंपनी काय करणार, भारतीय कंपनी ही अमेरिकन ठेव पावती या दलालाला देणार आणि सांगणार की बाबा ह्याच्या नावची पावती आहे, तू ठेवून घे. आणि मग हे जे भाग पेढी आहेत, हे जे मधले दलाल लोक आहेत, हे याला कॉन्टॅक्ट करतील की बाबा ट्रिपल एच तुझ्या नावाची पावती आलेली आहे, पैसे आण. मग हा ट्रिपल एच काय करेल, यांना पैसे देईल आणि मग हे बँक्स जे मध्यस्थी भाग पेढी आहेत हे पैसे काय करतील, भारतीय कंपनीला देतील, राईट. आणि हे जे प्रमाणपत्र आहे हा मध्यस्थीकडे असेल, कारण ह्या दोघांनीही यांची नेमणूक केलेली असते, याच्यावर काय असतं, यांचा विश्वास असतो, बरोबर. आता हा ट्रिपल एच अमेरिकन नागरिक आहे म्हणून कंपनी ह्याला अमेरिकन ठेव पावती देते. समजा सर ट्रिपल एचच्या ऐवजी दुसरं एखादा नागरिक असला असता, तो दुसऱ्या देशातून राहिला असता. उदाहरणार्थ आपली भारतीय कंपनी, रिहा नावाची एक रेसलर आहे, हिला आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे, तर ही कुठं असते, ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, तर कंपनी काय करेल, हिला अमेरिकन ठेव पावती देणार नाही, कंपनी हिला ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट देईल, जागतिक ठेव पावती देईल. समजा अमेरिकेतल्या लोकांकडून पैसे घ्यायचे, अमेरिकन ठेव पावती द्यायचं. अमेरिका सोडून जगामध्ये जेवढेही देश आहेत तिथल्या जर एका नागरिकांकडून जर पैसे घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट द्यायचं. आता कंपनी काय करेल, कंपनीच्या नावाचे एक ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट, एक प्रमाणपत्र तयार करेल. हे प्रमाणपत्र भागपेढींना देतील, दलाल लोकांना. दलाल लोकांकडे असंच असेल, रिहा काय करेल, यांना पैसे देईल आणि हेच पैसे कुठे येतील, वापस कंपनीकडे येतील. म्हणजे इनडायरेक्टली कंपनी काय करेल, जसं भारतीय लोकांना ठेव पावती देते, ते भारतामध्ये असतात, राईट. भारताबाहेरील जर लोक आपल्या कंपनीला पैसे द्यायले तर कंपनी त्यांना, अमेरिकेचा असेल तर अमेरिकन ठेव पावती देते आणि अमेरिकेच्या बाहेरचा असेल तर कंपनी त्यांना काय करते, जागतिक ठेव पावती देते. आता हे एकदम स्टोरीच्या माध्यमातून सोप्या गोष्टीमध्ये सांगितलं. आता आपण आपल्या पुस्तकामध्ये काय काय सांगितलेलं आहे, काय काय नाही, ते स्टेप बाय स्टेप चेक करूयात. नमस्कार, मी प्रसाद. 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं पुन्हा एक वेळेस मी स्वागत करतोय. जो टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत तो तुमच्या पुस्तकातल्या पेज नंबर 24 वर आहे. टॉपिकचं नाव आहे टॉपिक नंबर 2.2.4 अमेरिकन ठेवपावती, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट व जागतिक ठेवपावती, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की सार्वजनिक कंपनी भागाची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भाग बाजारात करत असते. जे पब्लिक लिमिटेड कंपनीज आहेत, पब्लिक कंपनीज आहेत, ते त्यांचे शेअर जे आहेत हे वेगवेगळ्या याच्यात करतात, राईट. सर ऍक्च्युअल मध्ये असं आहे का, जस्ट पुस्तकीमध्ये आहे तुम्ही सांगायला? नाही बेटा, ऍक्च्युअल मध्ये आहे, चेक करा. तुम्हाला स्क्रीनवर रिलायन्स कंपनीचा मी शेअर होल्डिंग पॅटर्न दाखवतो, जे की ऍक्च्युअल ओरिजिनल रिलायन्स कंपनीचा आहे. ओके, आता या कंपनीकडे बघा, रिलायन्स कंपनीकडे जेवढेही कॅपिटल आहे, राईट, त्याच्यापैकी 50% प्रोमोटरचं स्वतःच आहे, म्हणजे अंबानीच्या स्वतःच्या ह्याच्यातले 50% आहेत. त्यानंतर अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिटच्या साह्यानं किंवा विदेशी कंपन्या ज्यांचे ऑफिसेस भारतामध्ये आहेत त्यांनी काय केलं, ह्या कंपनीचे शेअर्स एकूण कंपनीच्या भागांपैकी 19% हे यांच्याकडे आहेत. 50.07 मालकाकडे आहेत, 19% या सर्व एडीआर जीडीआर लोकांकडे आहेत, समजण्यासाठी सांगायला मी. त्याच्यानंतर तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिकांकडे किती टक्के आहेत कंपनीचं, 6%. भारतामधले काही फायनान्स वगैरे असू शकतात, राईट, छोटे मोठे डोमेस्टिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असू शकतात, त्या सगळ्यांकडे 10% हिस्सा आहे. अँड त्याच्यानंतर जे म्युच्युअल फंड असतात, जे की पुढच्या काही क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, ह्या म्युच्युअल फंड्सनी 9.32% रिलायन्सचे भाग खरेदी केलेले आहेत. म्हणजे कंपनीचं जे भांडवल आहे त्याच्यामध्ये काही भांडवल मालकीचं असते,
काही कर्जाऊ असते. ओके, डन. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की सार्वजनिक कंपनी भागाची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भाग बाजारात करू शकते. एखादी एक कंपनी आहे, त्यांना जर त्यांचे भाग विकायचे असतील तर निरनिराळ्या याच्यामध्ये करू शकतात. जसं की आता नेस्ले नावाची कंपनी आहे. नेस्ले ही भारतीय कंपनी नाही, तरी सुद्धा भारतीय भाग बाजारात त्यांनी रजिस्टर्ड केलेलं आहे आणि भारतामध्ये ते त्यांच्या कंपनीचे भाग विकू शकतात. का? कारण ती भारतातल्या भारतातच काम करणारी एक कंपनी आहे. कंपनी मेन फॉरेन. ओके, बट त्यांनी नेस्ले इंडिया नावाने भारतामध्ये एक नवीन कंपनी चालू केलेली आहे. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, भारतीय कंपन्यांना भागांची खरेदी विक्री भारतीय भाग बाजारात, आता जे रिलायन्स कंपनी आहे ते त्यांचे शेअर्स कुठे कुठे विकू शकते. सर्वात पहिला जे भारतीय भाग बाजार आहेत, ज्याच्यामध्ये 2 भाग बाजाराचा समावेश होतो. आपल्या भारतामध्ये 2 शेअर मार्केट आहेत, जिथं तुम्ही म्हणजे 2 शेअर बाजार आहेत, त्याच्यामध्ये 2 मार्केट्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या कंपनीचे प्राइसेस लिस्ट करू शकता, शेअर विकू शकता. ज्याच्यामध्ये सर्वात पहिला येतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि दुसरा येतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जो की कोलकाता येथे आहे. हे 2 आहेत. आता हे झालं भारतातल्या भारतात. जर तुमच्या कंपनीला फक्त भारतामध्येच शेअर्स विकायचे तर तुम्हाला तुमचं जे स्टॉक आहे, तुमचे जे भाग आहे, या 2 पैकी एका ठिकाणी रजिस्टर्ड करावं लागतं. बरोबर. बट मुक्त व्यापारी धोरणाचा स्वीकार तसेच जागतिकीकरणामुळे, मुक्त व्यापारी धोरण म्हणजे काय, कोणीही कुठेही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन आजच्या कंडिशनला बाजार करू शकतो, व्यापार करू शकतो, त्याला मुक्त व्यापारी धोरण म्हणतात. आणि जागतिकीकरणामुळे 1992, 94 ला, 93 ला जेव्हा जागतिकीकरण झालं, ग्लोबलायझेशन झालं, त्यावेळेस भारताबाहेरील कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करायला चालू केल्या. ह्याच्या अगोदर असं होतं की तुम्ही तुमच्या देशात बघा, आम्ही आमच्या देशात बघतो. बट 1992 ला जेव्हा ग्लोबलायझेशन झालं, खूप साऱ्या बाहेरच्या कंपन्यांनी भारतात येऊन त्यांच्या वस्तूची विक्री वगैरे चालू केली होती. राईट, याला म्हणतात जागतिकीकरण. जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भाग बाजारात नोंदणी करून खरेदी विक्री केले जातात. म्हणजे आता भारतीय काही कंपन्या आहेत, नीट लक्ष द्या, ग्लोबलायझेशनचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. ओरिजिनल टप्पा तुम्हाला पुढच्या पॅराग्राफ मध्ये सांगण्यात आलेला आहे. समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भाग बाजारात नोंदणी करून खरेदी विक्री केले जातात. ओके, ज्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, NYSE म्हणजेच काय, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. जर तुम्हाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा USA मध्ये जर तुम्हाला तुमच्या भागांची खरेदी विक्री करायचं असेल तर रिलायन्स कंपनीला, भारतामध्ये करायचं असेल तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये तुमचा स्टॉक रजिस्टर्ड करावा लागेल. अमेरिकेमध्ये जर तुम्हाला तुमच्या भागांची विक्री करायचं असेल तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्हाला तुमचा भाग रजिस्टर्ड करावा लागेल. त्याचबरोबर नॅसडॅक म्हणजेच काय, नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटी डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन, अशी हे काही त्यांची उदाहरणं आहेत. 2-3 स्टॉक मार्केट आहेतच. ओके, या भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या बाजारांच्या धोरणाची पूर्तता करावी लागते. आता नीट लक्षात घ्या, भले ग्लोबलायझेशनमुळे दरवाजे उघडले, बट तुम्हाला जर तुमच्या भागांची विक्री अमेरिका किंवा जपान, US, खूप सारे कंट्रीज आहेत, दुबई असेल, ऑस्ट्रेलिया असेल, खूप सारे आहेत, या चायना असेल, या सगळ्या देशांमध्ये करायचं असेल तर या भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या भाग बाजारांच्या धोरणांची पूर्तता करावी लागते. तुम्हाला तिथे जर व्यवसाय करायचा असेल तर तिथले जे नियम आहेत, तिथले जे कानून आहेत, तिथले जे लॉज आहेत, तिथले जे काय सर्व असे हे सगळे लीगल प्रोसिजर आहेत, तुम्हाला ते फॉलो करावं लागेल. राईट, असं नाही की बाबा हा ओपन करू शकता म्हणजे भारत एवढं रिलॅक्स कुठंच नाही. ओके, तुम्हाला जर भारतात बिझनेस चालू करायचा असेल तर एकदम सोपी प्रोसिजर आहे, बिंदास तुम्ही शॉप ऍक्टचं लायसन्स घेऊन बिझनेस चालू करू शकता. बट बाहेर देशात तेवढं सोपं नाही. ओके, आता बाहेर देशात काय सांगण्यात आलेलं आहे की विदेशी भाग बाजारांचे नियम, धोरणे ही भारतीय भाग बाजारांच्या नियमांपेक्षा खूप वेगळी असतात. सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, बट भारतामध्ये जे हे सगळे भाग बाजारामध्ये तुमचं भाग नोंदणी करायचं असेल, ही जी प्रोसिजर आहे हे तुलनेनं सोपे आहे. तिकडे हे सगळ्या गोष्टी कशा असतात, किचकट असतात. राईट, पैसा येतो
पण तेवढेच तुम्हाला फीस हेन मध्ये ते सगळे पैसे जातो, खूप वेगळे असतात. यासाठी भारतीय कंपन्या ज्या आहेत थेट विदेशी बाजारांमध्ये भागाची नोंदणी करू शकत नाहीत. त्याच्यामुळे जे इंडियन कंपनीज आहेत ते फॉरेन कंपनीज मध्ये भागांची खरेदी विक्री करू शकत नाहीत, कारण तिथले प्रोसिजर लॉज वगैरे कसे असतात, अवघड असतात. मग जिथं भारत इज इक्वल टू जुगाड, काही ना काही करून आपल्याला पैसे पाहिजे, काही ना काही त्यांनी मार्ग शोधतातच शोधतात, राईट. मग अशावर उपाय काय, तर अशावर काय करतात, नोंदणी करू शकत नाहीत, त्यामुळे ते कशाचा वापर करतात, ठेव पावत्यांद्वारे भागाची नोंद करून घेतात. डिपॉझिटरी रिसीट असेल किंवा ठेव पावती असेल याच्याद्वारे भागांची नोंदणी करून घेतात. आता कशा पद्धतीने नोंदणी करून घेतात चेक करा. अमेरिका व युरोप मधील भाग बाजारात अशा पावत्यांना किंवा अशा ठेव पावत्यांची एडीआर व जीडीआर विक्री व खरेदी डॉलर किंवा युरो या चलनाने होते. आता अमेरिकेतले लोक असतील, त्यांना जर भारतीय शेअर घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे रुपया थोडीच असेल, ते डॉलर देतील, बरोबर. किंवा युरोपियन कंट्रीज असतील, त्यांच्याकडे तिथला जो चलन आहे, जसं भारतामध्ये लीगल करन्सी रुपया आहे, रुपीज आहे, तसं युरोपियन जे कंट्रीज असतात तिथे युरो चालतात, राईट. मग त्यांना जर भारतीय कंपन्यांचे शेअर घ्यायचे असतील तर ते काय करेल, युरो मध्ये त्यांना घ्यावं लागेल, ओके, कारण त्यांच्याजवळ तो रुपये राहणारच नाही, कन्व्हर्जन करावं लागेल. मग आता हे सगळं कशा पद्धतीने होते चेक करा. ओके, भारतीय कंपनी भाग पेढी या मध्यस्थांना समभागांची विक्री करते. नीट लक्षात घ्या. आता दोन अननोन कंट्रीज किंवा दोन कंट्रीज, एका कंट्रीमध्ये रुपया चालते, एका कंट्रीमध्ये डॉलर चालते, हे जेव्हा व्यवहार करत असतात तेव्हा मध्यस्थी म्हणून कोणाची ना कोणाची नेमणूक करत असतात, जो ह्या दोन पार्टीचं सेटलमेंट करत असतो. आता आपल्याला तर पैसे पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे, बट आपली कंपनी त्यांच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट नाही. मग अशा वेळेस आपण काय करणार, एडीआर व जीडीआर चा वापर करणार. कशा पद्धतीने होते चेक करा. भारतीय कंपनी भाग पेढी डिपॉझिटरी मध्यस्थाला समभागांची विक्री करते. कोणाला विक्री करते, डिपॉझिटरीला विक्री करते. आणि हे कोण असतात, हे असतात सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भाग पेढी म्हणून कार्यरत आहेत. जे सिटी बँक असतील किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क असतील, हे या अमेरिकन नागरिक भारतीय कंपनी याच्यामध्ये मध्यस्थी दुवा एजंट म्हणून ते काम करत असतात. आता कसं काम करतात चेक करा. या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागाच्या बदल्यात एडीआर अथवा जीडीआर देऊ करतात. अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट देऊ करतात. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येने भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या एडीआर जीडीआर त्या परदेशातील लोकांना विकल्या जातात. आता विकल्या जातात इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, या पावत्यांची वैशिष्ट्य अगदी भागांसारखीच असतात. त्याची नोंदणी भाग बाजारात केली जाते व भागांसारखीच मागणी व पुरवठ्यानुसार याच्याही बाजार मूल्य चढ उतार होत असतात. ठेव पावती धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भाग पेढ्या स्वतःकडे ठेवतात. आता नीट लक्षात घ्या. आता इथे हे सर्व गोष्टी थोडं क्रिटिकल व्हायला चालल्यात, त्यामुळे आपण वेळ वाया न घालता आपण काम सोपं करूयात. ओके, डन. आपल्या कंपनीला 5 करोड पाहिजे. यस सर, आपल्या कंपनीला 5 करोड पाहिजे. डन. आता एक अमेरिकन नागरिक आहे, तो हे 5 करोड रुपये द्यायला तयार आहे. ओके, बट तो म्हणाला की तुमची कंपनी आमच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट नाही. मग मी कसं करू, मग मला तर पैसे पाहिजेत. तर आता नीट लक्षात घ्या. भारतीय कंपन्या काय करतील, व्यवस्थित पहा. 5 करोड रुपयाचे भाग, भारतीय कंपनी 5 करोड रुपयाचे जे भाग आहेत, भाग प्रमाणपत्र किंवा भाग प्रमाणपत्र दिलं म्हणजेच विकले भाग. आता 5 करोड रुपयाचे जे भाग आहेत, भारतीय कंपनी काय करेल, या 5 करोड रुपयाच्या भागाचं भाग प्रमाणपत्र जे आहे हे कंपनी याच्या नावावर तयार करेल, ह्या ट्रिपल एच नावाच्या व्यक्तीला, आणि हे सर्व भाग प्रमाणपत्र सुपूर्द करेल सिटी बँकेला. कोणाला सुपूर्द करेल, सिटी बँकेला, जो की काय म्हणून काम करतो, भाग पेढी म्हणून काम करत असतो. काय म्हणून काम करत असतो,
भागपेढी. इथपर्यंत क्लिअर? आपल्या कंपनीकडून भाग विकल्या गेले, आपल्याला स्टील पैसे आलेत का? नाही, पैसे आले नाहीत. मग आता हे भागपेढी काय करते? त्या अमेरिकन नागरिकाला कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना सांगते की बाबा तुमच्या नावाचे 5 करोड रुपयाचे भाग मला आलेले आहेत, तुम्ही मला पैसे द्या. मग हा ट्रिपल एच काय करेल? 5 करोड रुपये म्हणालो मी, ओके, त्याजवळ रुपये आहेत का? नाही. मग तो काय करेल? 5 करोड रुपयाचे आपण कन्वर्जन करूया डॉलर्स मध्ये. ओके, इमॅजिन करा की त्यांनी एक 50,000 डॉलर्स, 5 लाख डॉलर्स गृहीत धरा. 5 लाख डॉलर्स इज इक्वल टू 5 करोड होतात. जस्ट इमॅजिन करा, हे डॉलर्स जे आहेत हे रुपये ट्रिपल एच न काय केलं? ह्या भागपेढीला दिलं. ट्रिपल एच न काय केलं? ह्या भागपेढीला दिलं. बघा, सर्वात पहिले भारतीय कंपन्यांनी 5 करोड रुपयाचे भाग याच्या नावानं तयार करून या भागपेढीला ट्रान्सफर केलं. भागपेढीनं ट्रिपल एच ला सांगितलं की बाबा तुझ्या नावाचे भाग आलेले आहेत, पैसे दे. यांना हे पैसे डॉलर्स मध्ये दिले. कशामध्ये दिले? डॉलर्स मध्ये दिले. भागपेढीनं याचं रूपांतर केलं रुपयामध्ये आणि हे कंपनी भारतीय कंपनीला देऊन टाकले. हे पैसे कोणाला देऊन टाकले? भारतीय कंपनीला पैसे देऊन टाकले. इथपर्यंत क्लिअर झालं? येस सर, इथपर्यंत क्लिअर झालं. आता ही भागपेढी काय करेल? भाग आल्यामुळं अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट कंपनीकडून घेऊन तयार करेल किंवा स्वतः तयार करेल आणि या ट्रिपल एच ला हे भाग स्वतःजवळ ठेवून घेते. भाग कोणाजवळ ठेवून घेते? स्वतःजवळ. ओके, आणि याचं एक पावती जी आहे, आता त्यांना पैसे द्यायला म्हणजे पावती लागेलच ना. मग एडीआर नावाची जी पावती आहे, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, हे भागपेढी काय करते? याला हस्तांतरित करते, ह्या व्यक्तीला हस्तांतरित करते. आता बघा बरं, सगळ्यांचं काम झालं का? सर्वात पहिला भारतीय कंपनीनं भागांची विक्री केली. येस सर, भारतीय कंपनीनं भागांची विक्री केली. हे भाग कोणाजवळ आहेत? हे भाग ट्रिपल एच नावाच्या व्यक्तीजवळ आहेत. बट सध्या पुरतं ते भाग कोणाच्या ताब्यामध्ये आहेत? भागपेढीच्या ताब्यामध्ये आहेत आणि ह्यांच्याजवळच राहणार आहे ते. ओके, ट्रिपल एच नावाच्या व्यक्तीनं कंपनीला पैसे दिले का? येस सर, ट्रिपल एच नावाच्या व्यक्तीनं कंपनीला डॉलर्स दिले. तिथलं त्यांचं करन्सी चलन डॉलर्स आहे, त्याचं रूपांतर रुपयामध्ये कन्वर्ट करून ते पैसे कोणाला आले? भारतीय कंपनीला आले. आणि मग भागपेढीजवळ हे भाग असल्यामुळं भागपेढीनं आणि कंपनीनं अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट कोणाला दिली? एडीआर ट्रिपल एच नावाच्या व्यक्तीला दिली. कोणाला दिली? ट्रिपल एच नावाच्या व्यक्तीला दिली. इथपर्यंत क्लिअर? येस सर, इथपर्यंत क्लिअर. काय प्रॉब्लेम नाही? नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. आता चेक करा काय काय सांगण्यात आलेलं आहे, काय काय नाही. बघा, इथून स्टार्ट करूयात. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित भाग नमूद केलेला असतात. रेट आता त्याच्या पावत्या दिलेल्या आहेत. ओके, एडीआर अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट आहे, एक कागद राहत नाही, 500-600 कागद असतात आणि त्या प्रत्येक कागदामध्ये 60 भाग 70 भाग ठराविक पद्धतीने नमूद केलेले असतात. हे सर्व भाग काय सांगण्यात आलेलं आहे? प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या एडीआर व जीडीआर त्यानंतर परदेशी लोकांना विकल्या जातात. आता हे एडीआर व जीडीआर आहेत, कोणाला विकलेले आहेत? परदेशी नागरिकांना विकल्या जातात. हे दिले ह्याच्याकडे. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? या ठेव पावत्यांची वैशिष्ट्य अगदी भागांसारखीच असतात. त्यांची नोंदणी भाग बाजारात केली जाते. भागांसारखेच मागणी व पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यात चढ उतार होऊ शकतो. आता नीट लक्षात घ्या, त्या ट्रिपल एच जवळ अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आहेत. एक रिसीट आहे का? नाही सर, त्याच्याजवळ 500-600 रिसीट आहेत. असं एक काइंड ऑफ जे पावत्याचं पुस्तकच असतं. आता ट्रिपल एच ला याच्यातल्या काही पैशाची गरज पडली, तो काय करणार? एक अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट घेणार आणि ज्याला पैसे द्यायचे हे घे बेटा, पैसे घेऊन टाक. मग सर, हे जे पावती आहे, समोरचा व्यक्ती काय करेल? समोरचा व्यक्ती वापस सिटी बँकेला देईल. सिटी बँक ह्याच्यातले पैसे काढून त्यांना देऊन टाकते.
काइंड ऑफ करन्सी सारखंच आहे, याची सुद्धा खरेदी विक्री होते. अमेरिकन ठेवपावती किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्टची सुद्धा खरेदी विक्री होते. ओके डन. त्याच्यानंतर समोर काय सांगण्यात आलेलं आहे, नीट लक्षात घ्या की ठेव पावती धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भाग पेढ्या स्वतःकडेच ठेवतात. आता नीट लक्षात घ्या की कंपनीनं 5 करोड रुपयांचे भाग विकले कोणाला, ट्रिपल एच ला, बट त्या भागांचं रूपांतर डिपॉझिटरी रिसिप्ट मध्ये कोण केलं, भागपेढ्या. म्हणून भागपेढ्या काय करायलेत, जे भारतीय कंपनीकडून आलेले, भारतीय कंपनीकडून भागपेढीकडे काय गेलं, भाग प्रमाणपत्र. तर ते भाग प्रमाणपत्र जे आहेत ते भागपेढी स्वतःजवळ ठेवून गेली आणि त्या प्रमाणपत्रांची जेवढी किंमत आहे त्याच किमतीचं एडीआर कोणाला द्यायली, ट्रिपल एच ला द्यायली. कळलंय का? नीट समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा भारतीय कंपनीनं ट्रिपल एच ला भागांची विक्री केली, भागांची विक्री केली म्हणजेच काय, भारतीय कंपनीकडून या भागपेढीकडे भाग प्रमाणपत्र आलं. हे भाग प्रमाणपत्र हे भागपेढी ठेवून घेणार आणि या प्रमाणपत्राच्याच किमतीचे अमेरिकन ठेवपावती ही भागपेढी कोणाला देणार, ट्रिपल एच ला देणार. कळायले का? राईट सर, कळायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर एडीआर व जीडीआर काय सांगण्यात आलेलं आहे, एडीआर, जीडीआर व एडीआर हे दोन्ही ठेवपावत्याच आहेत. या दोन्ही मधला फरक इतकाच आहे की एडीआर अमेरिकेत विक्री होते आणि जीडीआर अमेरिका सोडून बाहेर देशात विकल्या जाते. त्यानंतर विदेशी गुंतवणूकदार काय सांगण्यात आलेलं आहे, विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय एडीआर व जीडीआर खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. यासाठी स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा इक्विटी ट्रेडिंग अकाउंटचा ते उपयोग एडीआर व जीडीआरच्या खरेदी विक्रीसाठी करू शकतात. त्यांना त्यांच्या देशातल्या ज्या समभाग जे भाग बाजार आहे तिथे त्यांना इक्विटी ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागतं, तिथून हे सगळे एडीआर व जीडीआर ते घेऊ शकतात. राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की कंपनी स्वदेशी चलनात लाभांशाचे भाडे देतात. आता या ट्रिपल एच ना कंपनीकडून 5 करोड रुपयाचे भाग खरेदी केलं, मग त्याचा लाभांश बद्दल काय, साधं सिंपल आहे. आपल्या भारतीय कंपन्या काय करतील, जेवढं पण त्याचा लाभांश आहे रुपयामध्ये ह्या भागपेढ्यांना देईल. भागपेढ्या काय करेल, त्याचं डॉलरमध्ये कन्व्हर्जन करून तेच सर्व किमती किंवा तेच रक्कम कोणाला हस्तांतरित करतील, ज्याच्या जवळ हे सर्व पावत्या आहेत ट्रिपल एच ला ते देऊन टाकतील. साधं सिंपल लॉजिक आहे. राईट. काय सांगण्यात आलेलं आहे की स्वदेशी कंपन्या, कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांना देतात. भारतीय कंपन्यांनी रुपयामध्ये लाभांश देऊन टाकलं तर या भागपेढ्या त्याच्या गुंतवणूकदारांच्या चलनात, आता तिकडचा गुंतवणूकदार कोण आहे, अमेरिकेतला ट्रिपल एच, त्याचं चलन कोणतं आहे, डॉलर. म्हणजे सर्व भागपेढ्या त्यांना त्या लाभांशाची किंमत जेवढी डॉलर मध्ये होईल ते करून त्यांना देऊन टाकतात. आता हे सगळे जे एडीआर आहेत, हे सगळे जे जीडीआर आहेत, हे कुठं कुठं खरेदी विक्री केल्या जातात, चेक करा. सर्वात पहिला लंडन स्टॉक एक्सचेंज असेल, लक्झमबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज असेल, नॅसडॅक दुबई असेल, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज असेल किंवा हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज असेल, इथे या सर्व एडीआर व जीडीआर ची खरेदी विक्री करण्यात येते. राईट. आय होप एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर समजा अमेरिका सोडून दुसऱ्या देशातला नागरिक असेल तर मग अशांना आपण एडीआर विकत नाही, अशांना आपण काय विकतो, जीडीआर ची विक्री करतो, जागतिक ठेव पावतीची विक्री करतो. बघा साधं सिंपल आहे, जास्त डोकं खाजून घ्यायचं नाही. जसं कंपनी भारतीय नागरिकांना, भारतीय सर्वसामान्य नागरिकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घ्यायली, त्यांना ठेव पावती द्यायली, त्याच पद्धतीने भारताबाहेरील जे लोक असतात कंपनी त्यांच्याकडून पैसे घेते. फक्त फरक एवढाच आहे की त्यांच्याकडून पैसे घेत असताना भागपेढीची नेमणूक करण्यात येते, सिटी बँक किंवा न्यूयॉर्क बँक असा यांची नेमणूक करण्यात येते, यांच्या सहाय्याने सर्व व्यवहार करण्यात येत असतात. फरक एवढाच आहे, बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. आणि जर अमेरिकन व्यक्तीकडून पैसे आले तर कंपनी एडीआर देते, आणि अमेरिकेला सोडून दुसऱ्या देशाकडून आला तर कंपनी त्यांना जीडीआर देत असते. राईट. हे एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एक्झाम मध्ये आलं तर कसं लिहायचं काय नाही, नोट्स जे आहेत ते आपल्या 100 रुपीजच्या कोर्स मध्ये टाकलेले आहेत, प्लस बिग बुल बॅच मध्ये पण ते ऍड होऊन जातील. डोंट वरी अबाउट इट. सो आजच्या क्लाससाठी एवढंच.
भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.